तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। मंत्री कोकाटें विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो आहोत। बनावट दस्तावेज आणि फसवणुकी प्रकरणी आता अटक वॉरंट जारी करण्यात आले। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश। कोकाटें विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले, काय? तर आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मंत्री कोकाटें विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच न्यायालयाने बनावट दस्तावेज आणि फसवणुकी प्रकरणी त्यांना शिक्षा ठोठावलेली होती आणि ती शिक्षा कायम ठेवत आज कोणत्याही क्षणी आता कोकाटेंना अटक होऊ शकते, कारण त्यांचं अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। सदनिका गैरव्यवहाराप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। मंत्री कोकाटेंच्या अडचणी वाढलेल्या आहेत। कोकाटें विरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे। न्यायालयाने मंत्री कोकाटेंना 2 वर्ष कारावास आणि 10,000 रुपयाच्या दंडाची शिक्षा ठोठावलेली होती, ती कायम करत आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची कोकाटेंना शक्यता वर्तवली जाते, कारण अटक वॉरंट जारी करण्यात आले। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश। कोकाटें विरोधातला अटक वॉरंट जारी झालंय। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे। त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून। त्यानंतर सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम केली आणि त्यांनी पुन्हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हे प्रकरण पाठवलं आणि त्याचबरोबर त्यांनीच वॉरंट इश्यू करावा असं आदेश दिले होते। त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आताच वॉरंट जे आहे ते इश्यू केलेलं आहे। निश्चितच कोकाटेंशी काही संपर्क होतो, कारण अजित पवारांनी काही वेळापूर्वीच म्हटलं होतं की कोकाटेंशी आमचा संपर्क सुरू आहे। माणिकराव कोकाटे हे हॉस्पिटलमध्ये आहेत, सरकारी इस्पितळामध्ये ते उपचार घेत आहेत असा दावा त्यांच्या वकिलांनी नुकताच या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे ते नेमके कुठे आहेत हे अजून स्पष्ट होत नाहीये। मात्र एकूणच त्यांच्याशी संपर्क करून आता त्यांची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला जातोय। मात्र कोर्टाने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचा कुठलाही दावा जो आहे तो नाकारत या ठिकाणी त्यांनी वॉरंट इश्यू केलेला आहे, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना अटक होणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे एकूणच। त्यामुळे हे वॉरंट कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे म्हणजे थांबवलं जाणार नाही आणि अटक केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। निश्चित योगेश, कोर्टात काय घडलंय? हॅलो, कोर्टामध्ये करवंडे त्यांच्या वकिलांनी हा दावा केलेला होता की त्यांना अटक करू नये, युनिटी ग्राउंडच्या बेसवर त्यांना त्यांचं वॉरंट इश्यू करू नये, त्यांना दिलासा देण्यात यावा, 2 ते 4 दिवस त्यांना अटकेपासून दूर ठेवण्यात यावं। मात्र कोर्टाने याबाबत काही ऐकून घेतलेलं नाही, बराचसा वेळ दिलेला आहे असं सांगत कोर्टाने ऑर्डर केलेली। आता त्यांची याचिका करते या ठिकाणी बोलतायत। निश्चितच नेमकं आता कोकाटे कुठे आहेत योगेश? माणिकराव कोकाटे आता मुंबईमध्ये आहेत सध्या आणि ते आपल्या हायकोर्ट उच्च न्यायालयामध्ये ते करण्याचा प्रयत्न करत आहेत। निश्चित काही वेळासाठी तुम्हाला थांबवते योगेश, मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच मंत्री कोकाटें विरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे। यावेळी जर आपण पाहिलं तर अजित पवारांनी देखील काही वेळापूर्वीच एक वाक्य म्हटलेलं आहे, कोर्टात काय होतं ते बघू आणि त्यानंतर त्यांच्या बाबत निर्णय घेऊ। आणि आता ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटें विरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे।